ओके, इथे बघा लास्ट लेक्चरला आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ काय बघत होतो, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड बघत होतो. मग त्यामध्ये आपण रिएक्शन्स बघितले, ते प्रिपरेशन ऑफ ऍसिड क्लोराइड, प्रिपरेशन ऑफ अमाइड, प्रिपरेशन ऑफ ऍसिड अनहाइड्राइड, प्रिपरेशन ऑफ ईस्टर. ओके, अशी खूप सारे प्रिपरेशन मेथड बघितले. आता आपण काय बघूया, तर सगळ्यात मेन पॉइंट हा म्हटला आहे ऍसिडिक नेचर. काय आहे ऍसिडिक नेचर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ऍसिडिक नेचर ऑफ व्हॉट, कार्बोक्सिलिक ऍसिड. आता जेव्हा आपण ऍसिडिक नेचर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड हा पॉइंट आपण जेव्हा डिस्कस करणार आहे त्यावेळी लक्षात घ्या सगळ्यात पहिला जर तुम्ही कार्बोक्सिलिक ग्रुप कन्सिडर केला तर कार्बोक्सिलिक ग्रुप मध्ये OH ग्रुप आहे. कार्बोक्सिलिक ग्रुप मध्ये काय आहे, कार्बोक्सिलिक ग्रुप कंटेन्स OH ग्रुप. कोणता ग्रुप आहे, OH ग्रुप. आणि ह्या OH ग्रुप मधला जो हायड्रोजन आहे हा काय होतो तर इझिली रिमूव्ह होतो. हा इझिली काय होतो, रिमूव्ह होतो, कारण ऑक्सिजन हा निगेटिव्ह आहे आणि हायड्रोजन हा काय आहे पॉझिटिव्ह आहे. आणि म्हणजे काय होतं बघा की हा पर्टिक्युलरली RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH याचं जर आपण ऍक्वस सोल्युशन मध्ये डिझॉल्व केलं तर आपल्याला असं दिसतं की हा फॉर्म काय होतो कार्बोक्सिलिक आयन, RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस आणि काय होतं तर H प्लस. म्हणजे हा कोण फॉर्म होतो तर कार्बोक्सिलिक आयन फॉर्म. कोण होतो, कार्बोक्सिलिक आयन फॉर्म होतो. आता हा जो पर्टिक्युलरली कार्बोक्सिलिक आयन आहे बाळांनो लक्षात घ्यायचं, हा जो कार्बोक्सिलिक आयन आहे RC डबल बॉन्ड O, मग ऑक्सिजन वरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन किती असतात, 2 असतात. नॉर्मली ऑक्सिजन वर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन किती असतात, 2 असतात. पण इकडच्या ऑक्सिजन वरती जेव्हा मायनस चार्ज आला तर हा जो OH बॉन्ड होता, हा OH बॉन्ड मधला हा जो लोन पेअर होता हा बॉन्ड पेअर जो होता हा लोन पेअर मध्ये कन्वर्ट झाला आणि H प्लस प्रोटॉन फॉर्म झाला. तर ह्यावरती किती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन येतात, 3 आणि हा मायनस आहे. हा जो कार्बोक्सिलिक आयन आहे हा कार्बोक्सिलिक आयन काय दाखवतो तर रेझोनन्स स्ट्रक्चर दाखवतो. रेझोनन्स स्ट्रक्चर दाखवतो म्हणजे काय, हा जो लोन पेअर आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो, बॉन्ड पेअर, आणि ह्याचा जो बॉन्ड पेअर आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो तर लोन पेअर. हा स्ट्रक्चर टेक्स्टबुक मध्ये चुकलेला आहे तुमच्या. ओके, हे बघा हा RC इथं काय येणार आहे डबल बॉन्ड, इथं काय येणार आहे हा जो आहे लोन पेअर आहे तो हा कशामध्ये कन्वर्ट झाला, बॉन्ड पेअर. आता हा जो बॉन्ड पेअर आहे हा कशामध्ये कन्वर्ट झाला तर लोन पेअर. ह्यावरती चार्ज काय असणार आहे तर नाही. परत हा काय होणार आहे, हा ऑक्सिलेट आयनचा हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, बॉन्ड पेअर, आणि हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर लोन पेअर. लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, बॉन्ड पेअर, आणि बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, लोन पेअर. म्हणजे हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे. हे रेझोनेटिंग स्ट्रक्चरचा आपण रेझोनन्स हायब्रिड जर काढला तर आपल्याला असा दिसतो RC सिंगल बॉन्ड O, इथं लोन पेअर आहे, इथं मायनस चार्ज, इथं पण काय, इथं मायनस चार्ज, इथं पण डबल बॉन्ड फॉर्म होऊ शकतो, इथं पण डबल बॉन्ड काय होऊ शकतो फॉर्म होऊ शकतो. हा काय झाला तर हा रेझोनन्स हायब्रिड झाला. जर एखादा स्ट्रक्चर रेझोनेटिंग स्ट्रक्चर असेल तर रेझोनेटिंग स्ट्रक्चर इन्क्रीजेस द स्टॅबिलिटी. रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय करतात तर रेझोनेटिंग स्ट्रक्चर इन्क्रीज द स्टॅबिलिटी. रेझोनेटिंग स्ट्रक्चर इन्क्रीज द व्हॉट, स्टॅबिलिटी. आणि रेझोनेटिंग स्ट्रक्चर जर इन्क्रीज स्टॅबिलिटी करतोय म्हणजे जो कार्बोक्सिलेट आयन आहे त्या कार्बोक्सिलेट आयनची स्टॅबिलिटी काय आहे, जास्त आहे. स्टॅबिलिटी जास्त असल्यामुळे तो परत H प्लस आयनला स्वतःकडे अट्रॅक्ट करणार नाही. बघा हा कार्बोक्सिलेट आयन जो आहे ह्याची स्टॅबिलिटी जास्त आहे कारण रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे, आणि रेझोनेटिंग स्ट्रक्चर स्टॅबिलिटी जास्त असेल. नॉन रेझोनेटिंग स्ट्रक्चर पेक्षा रेझोनेटिंग स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी जास्त आहे. मग याच्या कार्बोक्सिलिक आयनची स्टॅबिलिटी जास्त असल्यामुळे तो H प्लस आयन परत ओढून घेत नाही, म्हणजे तो H प्लस आयन इझिली काय करू शकतो, देऊ शकतो. मग जर एखादा सबस्टन्स H प्लस आयन इझिली देऊ शकतो, प्रोटॉन इझिली देऊ शकतो, म्हणजे तो कसा कॅरेक्टर
त्याचा कसा कॅरेक्टर आहे, ऍसिडिक कॅरेक्टर आहे. बघा सगळ्यात पहिला मी काय म्हटलं, जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे त्या कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये OH ग्रुप आहे. त्या OH ग्रुप मध्ये जो आहे हा जो बॉन्ड पेअर आहे हा कशामध्ये कन्वर्ट झाला, लोन पेअर मध्ये, आणि हा ऑक्सिजन वरती काय आला, मायनस चार्ज झाला. इथं H+ आयन झाला, म्हणजे इथं काय फॉर्म झाला तर प्रोटॉन फॉर्म झाला. आता हा पर्टिक्युलरली प्रोटॉन परत येणार का हा प्रश्न आहे. जर हा H+ आयन परत आला तर ह्याचा कमी ऍसिडिक कॅरेक्टर असेल, कारण मायनस अट्रॅक्ट होतं. पण ऍक्च्युली काय होतं, जो कार्बोक्सिलेट आयन आहे तो कार्बोक्सिलेट आयन रेझोनेटिंग आहे, म्हणजे ह्याचा जो लोन पेअर आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो, बॉन्ड पेअर, आणि ह्याचा जो बॉन्ड पेअर आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो, लोन पेअर. सिमिलरली हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो, बॉन्ड पेअर, हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो, लोन पेअर. मग हे जे काही रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत हे दोन रेझोनेटिंग स्ट्रक्चर इक्विव्हॅलेंट स्ट्रक्चर देतात, आणि दोन्ही रेझोनेटिंग स्ट्रक्चरची एनर्जी आणि स्टॅबिलिटी नियरली सेम असते. मग जर हा रेझोनेटिंग स्ट्रक्चर कार्बोक्सिलेट आयनचा काय आहे, स्टेबल आहे, तर त्याला H+ आयन स्वतःकडे ओढून घेण्याची गरज आहे का, नाहीये. त्याला H+ आयन स्वतःकडे ओढून घेण्याची गरज आहे का, नाही आहे का, नाही. मग त्याला H+ आयन स्वतःकडे ओढून घेण्याची गरज नाही आहे का, नाहीये. म्हणून तो काय करणार आहे, H+ आयन स्वतःकडून घेऊन देणार नाही, म्हणजे तो इझिली H+ आयन देणार. आणि जर तो इझिली H+ आयन देत असेल, काय देत असेल, इझिली H+ आयन देत असेल, तर दिस व्हॉट कार्बोक्सिलिक ऍसिड हे कसे असतात तर ऍसिडिक इन नेचर असतात, कारण ते H+ आयन इझिली देऊ शकतात. आणि जो काही कार्बोक्सिलेट आयन आहे तो रेझोनेटिंग स्ट्रक्चर फॉर्म करू शकतो, आणि रेझोनेटिंग स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी काय असते तर जास्त असते. रेझोनेटिंग स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी काय असते तर रेझोनेटिंग स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी काय असते तर जास्त असते. समजते का, रेझोनेटिंग स्ट्रक्चर ची स्टॅबिलिटी काय असते तर जास्त. इथपर्यंत समजते का बघा. मग आता जो काही पर्टिक्युलर स्ट्रक्चर आहे, ठीक आहे, हा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. ह्या कार्बोक्सिलिक ऍसिड चा जो अल्किल ग्रुप आहे त्या अल्किल ग्रुपचा जर हायड्रोजन एखाद्या इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपनं जॉईन झाला, म्हणजे मला काय सांगायचंय, मी कन्सिडर करते हा CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O आणि इथं काय आहे H, हा O- हा H+, हा O- जर दिला, H+ आयन जर दिला तर कार्बोक्सिलेट आयन फॉर्म होणार, आणि कार्बोक्सिलेट आयनची स्टॅबिलिटी असल्यामुळे तो H+ आयन इझिली देणार आहे. पण ह्याला जर बघा हा CH3 आहे ना, इथं जर मी कोणताही हॅलोजन लावला, एक हायड्रोजन रिप्लेस केला, म्हणजे इथं X काय झाला, CH2, एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन या अल्किल ग्रुपला कोण जॉईन झाला, हॅलोजन जॉईन झाला. हा परत काय आहे, C डबल बॉन्ड O, हा परत काय आहे O-, आणि हा काय आहे तर H+. आता काय होतंय बघा, जेवढा एखादा अल्किल कार्बोक्सिलिक ऍसिड ऍसिडिक आहे त्यापेक्षा हॅलोजन अल्किल ग्रुपला जॉईन असेल तर तो जास्त ऍसिडिक आहे. कारण का, कारण हा आहे की हा O- हा देताना काय होणार आहे, XCH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O-, आणि इथं काय येणार आहे तर H+. आता नॉर्मली काय होतं की ह्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, त्यामुळे कार्बनचे इलेक्ट्रॉन्स हा ओढतो, ऑक्सिजन ओढतो. पण ऍट द सेम टाइम हा हॅलोजन काय म्हणतो, मी पण इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, मी ऍक्च्युली मिथिल ग्रुपची टेंडन्सी असते की हा जे इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे याचे जे बॉन्ड पेअर मधले इलेक्ट्रॉन्स आहेत ते कार्बोनिल कार्बनच्याकडे शिफ्ट करायचे आणि ह्याला स्टॅबिलिटी अचीव्ह करायची, कारण ह्याचे इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनकडे शिफ्ट झाले. बघा मला कोणतरी ओढतंय, फॉर एक्झाम्पल हा ऑक्सिजन म्हणजे काय मी नाही कन्सिडर करा, आणि मला कोणतरी अटॅच्ड आहे, तो मला काय करतोय, माझ्याकडे कमतरता आहे म्हणून मी त्याला ओढतेय. मग त्या कार्बोनिल कार्बनला, म्हणजे ज्याला मी ओढतेय, X पर्सनला ओढतेय, तर X पर्सनला जो जॉईन आहे Y पर्सन, तो Y पर्सन त्याच्याकडून इलेक्ट्रॉन काय करणार, म्हणजे त्याला ओढणार. म्हणजे हा जर कन्सिडर करा ABC कन्सिडर, हा जर A असेल तर A हा B ला ओढतोय, मग B कोणाला ओढणार आहे, C ला ओढणार आहे. पण ऍट द सेम टाइम जेवढी ही ताकद लावता, ऍट द सेम टाइम ह्या C ला इथं D आहे, आणि D ची ताकद ह्या C पेक्षा जास्त आहे, तर हा C चे इलेक्ट्रॉन्स D ओढणार स्वतःकडे. मग D ओढणार स्वतःकडे म्हणजे काय होणार आहे की ह्यावरचा मायनस चार्ज कमी होणार, आपोआप A ची ताकद कमी होणार. सोप्या भाषेत सांगितलं तर जे हॅलोजन्स आहेत ते इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहेत. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असल्यामुळे ते
मिथिल ग्रुपचे लोन पेअर अल्किल ग्रुपचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे होतात, त्यामुळे कार्बनचे इलेक्ट्रॉन ह्याच्याकडे ओढले जातात, त्यामुळे ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी होते. नेगेटिव्हिटी कमी झाली म्हणजे पॉझिटिव्ह तितका इझिली अट्रॅक्ट करणार नाही. हा रेझोनेटिंग स्ट्रक्चर दाखवणार आहे. नो डाऊट हा जरी हॅलो कार्बोक्सिलेट आयन असेल तर हा हॅलो कार्बोक्सिलेट आयन पण स्टॅबिलिटी दाखवणार आहे, पण हा म्हणजे H+ आयन ओढण्याची क्षमता ह्याच्याकडे खूप कमी असणार आहे आणि इझिली H+ आयन तो काय करू शकतो, देऊ शकतो. त्यामुळे हॅलो कार्बोक्सिलेट आयन is more acidic than carboxylate ion. Then which ion? Then carboxylate ion. इथपर्यंत समजतंय का बघा? इथपर्यंत हा पॉइंट समजलाय का बघा? इथपर्यंत हा पॉइंट समजलाय का बघा? माझे जे कन्सेप्ट आहेत ते सांगितलेले समजतायत का बघा? बोर्डवरती मी रेझोनन्स स्ट्रक्चर ड्रॉ केलंय. माझं फक्त एवढंच विष आहे. विष म्हणजे मला काही त्याचं हे नाही मिळणार आहे. तुम्हालाच हेल्पफुल आहे की जे काही मी बोर्डवर लिहिते, जे काही सांगते, व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते लिहून घ्या. रेझोनेटिंग स्ट्रक्चर ड्रॉ करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला फोन करा किंवा मेसेज करा. सगळे तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल, फिनॉल, अल्डिहाइड, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत बाळांनो आणि हे खूपदा एक्झाम मध्ये विचारलेले जातात प्रश्न. ह्यावरचे जे काही प्रश्न आहेत तुम्हाला एक्झाम्स मध्ये आणि कंपाउंड कंटेनिंग नायट्रोजन, दिस इज द बेस ऑफ पार्ट 2. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा हा बेस जरी म्हटला तरी काहीही प्रॉब्लेम नाही, बिकॉज जस्ट दॅट मच इम्पॉर्टंट. व्हॉट आय एम सेइंग ओव्हर हिअर बघा, काय म्हटलं मी की पर्टिक्युलरली जो कार्बोक्सिल ग्रुप आहे तो कार्बोक्सिल ग्रुप म्हणजे कोणता? COOH ग्रुप. कार्बोक्सिल ग्रुप म्हणजे कोणता? तर COOH ग्रुप हा ऍसिडिक कॅरेक्टर इम्पार्ट करतो. COOH ग्रुप हा ऍसिडिक कॅरेक्टर कोणावरती इम्पार्ट करतो? तर कार्बोक्सिलिक ऍसिड वरती इम्पार्ट करतो. कारण का? तर OH ग्रुप आहे. OH ग्रुप मधला हायड्रोजन काय असतो? तर O- आणि H+ इझिली करू शकतो आणि जो सबस्टन्स H+ आयन देतो इट इज ऍसिडिक इन नेचर, पण तो H+ आयन दिलेला परत घ्यायला नाही पाहिजे, मग तो जास्त ऍसिडिक आहे. आणि तो सेम घडतं की जेव्हा H+ आयन देतं कार्बोक्सिलेट आयन फॉर्म होतं आणि हा कार्बोक्सिलेट आयन जो आहे तो स्टेबल आहे, रेझोनेट होतो म्हणजे त्याची स्टॅबिलिटी कार्बोक्सिलिक ऍसिड पेक्षा कार्बोक्सिलेट आयनची स्टॅबिलिटी जास्त असल्यामुळे तो H+ आयन घेणार नाही, आरामात देणार. मग H+ आयन आरामात देणार, त्यामुळे त्याचं कॅरेक्टर कसं आहे? तर ऍसिडिक कॅरेक्टर आहे. त्याचा कॅरेक्टर आहे ऍसिडिक कॅरेक्टर आहे. जो कार्बोक्सिल ग्रुप आहे त्याला जो OH बॉन्ड आहे तो जर आपण ऍक्वस सोल्युशन मध्ये ऍड केला तर तो डिसोसिएट होतो. आता कॉमन सेन्स याला पाणीमध्येच आपण डिसॉल्व करणार आहे काय, मग त्यामुळे कार्बोक्सिलेट आयन फॉर्म होतो. तो कार्बोक्सिलेट आयन रेझोनेटिंग स्ट्रक्चर दाखवतो आणि रेझोनेटिंग स्ट्रक्चर जे असतात ते स्टॅबिलिटी वाढवतात सबस्टन्सची. मग कार्बोक्सिलेट आयनचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर असल्यामुळे त्यांची स्टॅबिलिटी वाढते आणि ते गुड रेझोनन्स प्रोव्हाइड करतात आणि स्टॅबिलायझेशन पण वाढते, त्यामुळे H+ आयन इझिली परत येऊ शकत नाही. देअरफॉर इट इज मोर ऍसिडिक. ना आता काय नेक्स्ट मी तुम्हाला सांगितलं की हॅलोजन ग्रुप जॉईन झाला. ह्याला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये इलेक्ट्रॉनिक इफेक्ट हे असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? इलेक्ट्रॉनिक इफेक्ट ऑन ऍसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. मी काय सांगते बघा, आपण आयोनिक इक्विलिब्रियम अजून डिस्कस केलेला नाही इन डिटेल मध्ये, त्यामुळे एक इथे लक्षात घ्या की जर pKa व्हॅल्यू जर कमी असेल, काय असेल? pK व्हॅल्यू जर काय असेल? कमी असेल तर तो ऍसिड स्ट्रॉंगर असतो. जर Ka डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे, काय बघा Ka हा डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे. pKa म्हणजे आपण नेगेटिव्ह लॉग टू द बेस 10 कसं घेतो, जर pKa व्हॅल्यू कमी असेल तर मोर ऍसिडिक असतो सबस्टन्स. लेस pKa व्हॅल्यू मोर ऍसिडिक कॅरेक्टर टू द सबस्टन्स. ऍसिडिक कॅरेक्टर काय मिळतो? तर ऍसिडिक कॅरेक्टर जास्त आहे. तर जर आपण एखादा कार्बोक्सिलिक ऍसिड घेतलं आणि एक पेक्षा जास्त कार्बोक्सिलिक ऍसिड घेतले आणि त्या म्हणजे ऍसिटिक ऍसिड घेतला, प्रोपियोनिक ऍसिड घेतला, कोणताही ऍसिड घेतला, जर त्यांचे pKa व्हॅल्यू सेम नसतील तर त्यांचं ऍसिडिक स्ट्रेंथ पण वेगळे असते.
मग मी तुम्हाला हा जो पॉइंट आहे तो मी म्हटलं एखादा हॅलोजन जॉईन केला तर हॅलोजन पण टाईपचे आहेत. हॅलोजन पण काय आहेत टाईपचे आहेत. म्हणजे इथं सेम स्ट्रक्चर जो मी आहे तो काय लिहू शकते सेम स्ट्रक्चर जो मी काय लिहू शकते सेम स्ट्रक्चर मी काय लिहिते त्याचं बघा सेम स्ट्रक्चर इथं X आहे ना इथं काय लिहिते F CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O तर Cl CH2 C डबल बॉन्ड OH हा तर असा मोर ऍसिडिक आहे. कार्बोक्सिलिक ऍसिड पेक्षा हॅलो अल्फा हॅलो कारण हा कार्बन आहे ह्या कार्बनच्या बाजूला असलेला कार्बन आहे तो अल्फा कार्बन आहे. इथं काय आहे ब्रोमीन आहे आणि इथं काय आहे तर आयोडीन आहे. इथं काय आहे आयोडीन आहे. हे सगळे काय आहेत अल्फा कार्बन्स आहेत. हे सगळे काय आहेत अल्फा कार्बन्स आहेत आणि ह्याला अल्फा कार्बनला जॉईन असणारे हे सगळे काय आहेत हॅलोजन्स आहेत. सगळे काय आहेत हॅलोजन्स आहेत. पण ह्या सगळ्या हॅलोजनची इलेक्ट्रॉन विड्रॉइंग कॅपॅसिटी वेगवेगळी आहे. ह्याची ओढून घेण्याची क्षमता जास्त आहे इलेक्ट्रॉन विड्रॉ करण्याची ह्याची त्यापेक्षा कमी आहे. हे पण इलेक्ट्रॉन विड्रॉ करतो हा पण इलेक्ट्रॉन मिथिल ग्रुपचे घेतो पण हा जेवढ्या ताकदीने घेतो त्यापेक्षा ह्याची ताकद कमी आहे त्यापेक्षा ह्याची ताकद कमी आहे त्यापेक्षा ह्याची ताकद कमी आहे. त्यावरनं मी तुम्हाला म्हटलं की pKa व्हॅल्यू मोर म्हणजे pKa व्हॅल्यू कमी म्हणजे ऍसिडिक कॅरेक्टर जास्त. मग जर pKa व्हॅल्यू डिस्कस केलं तर 2.59 2.63 हा मी लिहून देते 3.62 आणि 4.12 असं काहीतरी कन्सिडर करा हे त्यांचे pKa व्हॅल्यू आहे. मग मला सांगा मी म्हटलं जेवढी कमी pKa व्हॅल्यू तेवढा जास्त तो काय आहे ऍसिडिक. म्हणजे जर ऍसिडिटी म्हटली तर टॉप टू बॉटम ऍसिडिटी काय होणार आहे कमी होणार आहे. म्हणजे अल्फा फ्लोरो ऍसिटिक ऍसिड हा मोर ऍसिडिक असणार आहे अल्फा फ्लोरो ऍसिटिक ऍसिड त्यापेक्षा कमी अल्फा क्लोरो ऍसिटिक ऍसिड हा अल्फा ब्रोमो ऍसिटिक ऍसिड पेक्षा ऍसिडिक असणार आहे आणि अल्फा ब्रोमो ऍसिटिक ऍसिड पेक्षा अल्फा आयडो ऍसिटिक ऍसिड काय असणार आहे तर कमी ऍसिडिक असणार आहे. सांगायचं एवढंच की pKa व्हॅल्यू वाढत गेली म्हणजे ऍसिडिटी काय होत गेली तर डिक्रीज होत गेली. ऍसिडिटी काय होत गेली डिक्रीज होत गेली. अजून मी आयोनिक इक्विलिब्रियम स्टार्ट नाही केलेला त्यामुळे तुम्हाला pKa व्हॅल्यू म्हणजे काय मग pKa व्हॅल्यू लेस असेल तर ऍसिडिक मोर कॅरेक्टर हा प्रश्न येईल. पण एकच लक्षात ठेवा की जर pKa व्हॅल्यू कमी असेल तर तो मोर ऍसिडिक आहे. माहिती सगळं हा असाच फॉर्म मध्ये आहे ना X CH2 म्हणजे हॅलोजनला CH2 ग्रुपला हॅलोजन जॉईन आहे C डबल बॉन्ड कार्बोक्सिलिक आहे तो ऍसिड. पण हॅलोजन पण वेगळे आहेत फ्लोरीन आहे ब्रोमीन आहे आयोडीन आहे. फ्लोरीनची ताकद सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह फ्लोरीन आहे ह्याची ताकद सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन ओढण्याची त्यापेक्षा कमी क्लोरीन ओढतो त्यापेक्षा कमी ब्रोमीन ओढतो त्यापेक्षा कमी आयोडीन. मग ताकदीप्रमाणे ताकदप्रमाणे काय आहे तर त्यांचा pKa व्हॅल्यू काय होत गेला तर वाढत गेले. pKa व्हॅल्यू कमी झाली म्हणजे ऍसिडिक कॅरेक्टर झाला कमी होत गेला. म्हणजे हा H+ आहे फ्लोरो ऍसिटिक ऍसिड H+ आहे इझिली देणार त्यापेक्षा कमी क्लोरो त्यापेक्षा कमी ब्रोमो त्यापेक्षा कमी आयोडो त्यापेक्षा कमी कोण देणार आहे तर आयोडो. इथपर्यंत समजतंय का बघा इथपर्यंत समजतंय का बघा. सो जर कार्बोक्सिलिक ऍसिड आपण एखादा घेतला तर त्याचा pKa व्हॅल्यू कमी वाढत गेला तर ऍसिडिक कॅरेक्टर काय होत जातो ऍसिडिक कॅरेक्टर कमी होत जातो. हॅलोजन हा इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम आहे आणि हॅलोजन इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम असल्यामुळे तो कधीही लोन पेअर हे जे बॉन्ड पेअर आहे ह्या बॉन्ड पेअर मधले इलेक्ट्रॉन स्वतःकडे काय करणार आहे खूप जास्त ताकदीने ओढणार आहे. जेवढी कार्बनची ताकद नाहीये ह्या CH2 ला 2 बॉन्ड आहेत CH2 2 आहे कार्बोनिल कार्बनला पण जॉईन आहे हॅलोजनला पण जॉईन आहे पण हॅलोजनची ताकद इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढण्याची जास्त आहे. त्यामुळे हा कार्बन काय करतो ह्याचे इलेक्ट्रॉन ओढायला बघतो आणि हा ह्याच्या म्हणजे डिस्टर्बन्स कॉज झाला. म्हणजे हा H+ आयन काय होणार आहे इझिली जाणार हे ओढायला बिडायला बघणार नाही कारण ह्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जेवढी वाढवायला पाहिजे तेवढी वाढणार नाही. कारण इथं ऑक्सिजन आहे तर हॅलोजन आहे हॅलोजन पण मायनस ऑक्सिजन पण मायनस पण हॅलोजनची ताकद जास्त आहे त्यामुळे हा इलेक्ट्रॉन स्वतःकडे होणार त्यामुळे H+ आयन OH चा नेगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी होणार आणि H+ आयन इझिली काय होऊ शकतो रिमूव्ह आणि जेवढा इझिली H+ आयन रिमूव्ह होऊ शकतो तेवढा जास्त ऍसिडिक कॅरेक्टर जेवढा इझिली H+ आयन काय होऊ शकतो रिमूव्ह करू शकतो तेवढा जास्त काय असणार आहे ऍसिडिक कॅरेक्टर असणार आहे. सो जो हायर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ हॅलोजन
काय क्रिएट करते, तर जेवढं जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी तेवढे जास्त ताकदीने तोडणार आहे, तेवढी जास्त तो स्टॅबिलिटी त्याच्या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये काय करणार आहे, क्रिएट करणार आहे. मग ह्यावर आपण काय म्हणू शकतो, एखादा ऍसिड किती स्ट्रॉंगर आहे ते कशावरती डिपेंड राहणार आहे, तर त्याच्या pKa व्हॅल्यू वरती. जर pKa व्हॅल्यू कमी असेल तर ऍसिडिक कॅरेक्टर जास्त, जर pKa व्हॅल्यू जास्त असेल तर pKa व्हॅल्यू कमी असेल तर ऍसिडिक कॅरेक्टर काय असणार आहे, तर बाळांनो जास्त असणार आहे. ऍसिडिक कॅरेक्टर काय असणार आहे, जास्त असणार आहे. आता परत आपण ऍसिडिटी ऑफ अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड बघूया. कशी बघूया, अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिडची. आता बघा, ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ aromatic carboxylic acids. Acidic character of aromatic carboxylic acid. आता aromatic character of acidic character of aromatic carboxylic acid साठी एक लक्षात घ्या की जर मी aromatic carboxylic acid घेतला, हा कसा असतो, C सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड C सिंगल बॉन्ड C परत डबल बॉन्ड C परत सिंगल बॉन्ड C परत डबल बॉन्ड C परत सिंगल बॉन्ड. हा इथं काय असतो, हायड्रोजन, हा इथं काय आहे, हायड्रोजन, हा इथं काय आहे, हायड्रोजन, हा इथं काय आहे, इथं हायड्रोजन आहे, हा COOH ग्रुप आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा COOH कार्बोक्सिलिक ग्रुप असू दे किंवा अल्डिहाइडिक ग्रुप असू दे किंवा कीटोनिक ग्रुप असतात, तर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असतात. हा जो कार्बन जॉईन आहे COH ग्रुपला, तो कसा हायब्रिडाइज्ड आहे, sp2 हायब्रिडाइज्ड आहे. कसा हायब्रिडाइज्ड आहे, sp2 हायब्रिडाइज्ड आहे. आणि हा जो पर्टिक्युलरली लोन पेअर आहे, हा लोन पेअर काय होतो, तर वरती शिफ्ट होतो, रेझोनेटिंग स्ट्रक्चर, परत रेझोनेटिंग स्ट्रक्चर क्रिएट करतो. म्हणजे आपल्याला नवीन स्ट्रक्चर मिळताना C इथं काय आहे H, परत इथं काय आहे C, इथं काय आहे H, परत इथं डबल बॉन्ड C सिंगल बॉन्ड C H, परत डबल बॉन्ड C सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड C. आता होतंय काय बघा, हा डबल बॉन्ड कशामध्ये कन्वर्ट झाला, सिंगल बॉन्ड, म्हणजे हा कार्बन वरती काय चार्ज डेव्हलप झाला, पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाला. इथं काय येणार आहे, डबल बॉन्ड, परत इथं C, इथं परत काय असणार आहे O काय असणार आहे H. आता C डबल बॉन्ड OH म्हटला तर परत हा म्हणते की मी हा C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O काय आहे H. परत रेझोनेटिंग काय होतं, ह्यावरती हा बॉन्ड वरती शिफ्ट होतो आणि ह्यावरती चार्ज काय होतो, मायनस ठेवलं. हा असा ह्यामुळे काय होतं, इथं लक्ष द्या की ही रेझोनेटिंग स्ट्रक्चर क्रिएट होते. काय होतात, रेझोनेटिंग स्ट्रक्चर जॉईन होतात. म्हणजे काय, तर हा C प्लस जसा जॉईन झालाय ना, परत हा जो पर्टिक्युलर लोन पेअर आहे हा बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट होतो, परत ह्या कार्बन वरती प्लस चार्ज येतो, परत हा बॉन्ड पेअर आहे हा लोन पेअर मध्ये कन्वर्ट होतो, ह्या कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. द COOH group attached to the carbon who is sp2 hybridized the COOH group attached to the carbon who is sp3 hybridized. The carbon in aromatic ring is what, sp2 hybridized. जो कार्बन आणि अरोमॅटिक रिंग मधला तो कसा आहे तर sp2 hybridized, तो कसा आहे तर sp2 hybridized आहे. So the COOH group attached to the carbon who is sp2 hybridized, the carbon in the aromatic ring is sp2 hybridized. Now the COOH group attached to that carbon who is sp2 hybridized, आणि कार्बन कोणत्यामध्ये, aromatic ring मधला तो काय आहे तर sp2 hybridized आहे. आणि the COOH group is electron withdrawing group.
इज इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. COH ग्रुप काय आहे? COH ग्रुप इज इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप and it is an electron withdrawing group and it creates minus I inductive effect and resonance in the structure which creates stability to the structure. जी काय क्रिएट करते? स्टॅबिलिटी क्रिएट करते. कशामध्ये? तर स्ट्रक्चर. COOH ग्रुप अटॅच जो कार्बन ॲटम आहे आणि कार्बन ॲटम इथं काय sp2 हायब्रिडाइज्ड आहे. हा कार्बन ॲटम कोणता आहे? तर अरोमॅटिक रिंग मधला आहे जो sp2 हायब्रिडाइज्ड आहे. मग COOH ग्रुप जो कार्बनला अटॅच आहे आणि कार्बन जो अरोमॅटिक रिंग मधला आहे. ठीक आहे. आता हा जो COH ग्रुप आहे हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे आणि तो मायनस आहे इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो. म्हणजे ह्याच्यावरती मायनस चार्ज डेव्हलप होतो आणि सिस्टीम मध्ये पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो. म्हणजे हा पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट सिस्टीम मध्ये दाखवतो. इलेक्ट्रॉन काय आहे? विड्रॉइंग असल्यामुळे रेझोनन्स क्रिएट झाला. स्टॅबिलिटी काय झाली? इन्क्रीज झाली. विच क्रिएट्स द स्टॅबिलिटी टू द स्ट्रक्चर. जी काय क्रिएट करते? स्टॅबिलिटी क्रिएट करते स्ट्रक्चर मध्ये. देन when we take the pKa value, जेव्हा आपण pKa व्हॅल्यू घेतो फॉर बेन्झोइक ऍसिड किती आहे? pKa व्हॅल्यू बेन्झोइक ऍसिड साठी किती असते? तर 4.1 आहे. आणि फॉर ऍसिटिक ऍसिड pKa व्हॅल्यू कोणती व्हॅल्यू? pKa व्हॅल्यू किती आहे? तर pKa व्हॅल्यू 4.76 आहे. मग मला सांगा pKa व्हॅल्यू कमी असेल तर ऍसिडिक कॅरेक्टर जास्त असतो. मग ह्या दोघांमध्ये pKa व्हॅल्यू कोणाची कमी आहे? बेन्झोइक ऍसिडची. मग बेन्झोइक ऍसिडची pKa व्हॅल्यू जास्त असल्यामुळे बघा बेन्झोइक ऍसिडची pKa व्हॅल्यू जास्त नाही कमी असल्यामुळे the pKa value of benzoic acid is less. The pKa value of benzoic acid is less, so it is more acidic. It is more acidic than acetic acid. Acetic acid पेक्षा तो काय आहे? तर more acidic असणार आहे. काय असणार आहे? मोर ऍसिडिक असणार आहे. मग अरोमॅटिक रिंग्स जे आहेत त्या अरोमॅटिक रिंग वरती काय होऊ शकतात? आणि सबस्टिट्यूएंट येऊ शकतात. म्हणजे कार्बोक्सिलिक ग्रुप आहे तो जॉईन झालाय आणि कार्बोक्सिलिक ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असल्यामुळे तो पॉझिटिव्ह रेझोनन्स स्ट्रक्चर मध्ये दाखवतो. आणि नेगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट कशावरती दाखवतो? तर इलेक्ट्रो जो पर्टिक्युलरली इलेक्ट्रोफाइल जॉईन झाले त्यावरती. मग हा जर पर्टिक्युलर घेतला इथं हा घेतला COOH आणि इथं मी काय करते? मेटा पोझिशनला नायट्रो ग्रुप. परत इथं फक्त काय घेते? बेन्झोइक ऍसिड घेते. फक्त बेन्झोइक ऍसिड घेते. आणि इथं काय घेते? COOH आणि इथं काय जॉईन आहे? तर CH3. जेव्हा रेझोनन्स क्रिएट होतो हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो, हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो, हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो. पॉझिटिव्ह रेझोनन्स नेगेटिव्ह इफेक्ट मायनस चार्ज येतो. पण ऍट द सेम टाइम हा पण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग. NO2 group is what? Electron withdrawing. The NO2 group is electron withdrawing. मग जेव्हा कधीही इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जॉईन होतात मग NO2 ग्रुपच इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे का? नाही. NO2 ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे. CN ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे. CHO ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे. C डबल बॉन्ड और CH3 ग्रुप काय? इलेक्ट्रॉन. हे जे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहेत हे काय करतात? परत
जे इथं शिफ्ट होणार आहे ते हे काढून घेतो, त्यामुळे ह्यावरती परत जास्त पॉझिटिव्ह चार्ज येतो. बघा NO2 न इथला बॉन्ड इथं शिफ्ट होणार, ते इलेक्ट्रॉन ह्या NO2 न काढून घेतल्यामुळे ह्याच्यावरती आणि जास्त पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट झाला. मग या सिस्टीम वरचा पॉझिटिव्ह चार्ज कमी करण्यासाठी हा C डबल बॉन्ड जो काय आहे हा स्वतःचे इलेक्ट्रॉन्स इथं शिफ्ट करायला बघतो आणि त्यामुळे तो H+ आयन इझिली काय करतो, डोनेट करतो. त्यामुळे NO2 ग्रुप असेल, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तर तो सगळ्यात जास्त असेल, मोर ऍसिडिक असतात. सगळ्यात जास्त ऍसिडिक कोण असतात, जेव्हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काय असतात तर बेन्झोइक ऍसिडला काय असतात, जॉईंट असतात. त्यापेक्षा कमी ऍसिडिक कोण असतात, फक्त बेन्झोइक ऍसिड. कारण ह्यामध्ये काय, हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो, हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो, परत हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो. ठीक आहे, पॉझिटिव्ह रेझोनन्स दाखवतो, एक इलेक्ट्रॉन जोडला H+ आयन देणार, पण हा H+ आयन जेवढा इझिली देईल हा तेवढा इझिली H+ आयन काय करत नाही तर देत नाही. आता नेक्स्ट हा CH3 ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे. इलेक्ट्रॉन डोनेटिंग असल्यामुळे हा इलेक्ट्रॉन पेअर देतो, स्वतःचे इलेक्ट्रॉन पेअर देत असल्यामुळे जरी हा इलेक्ट्रॉन पेअर इथं शिफ्ट झाला, हा इलेक्ट्रॉन पेअर इथं शिफ्ट झाला, तर हा स्वतःचे इलेक्ट्रॉन पेअर पॉझिटिव्ह रेझोनन्समुळे हा स्वतःचे इलेक्ट्रॉन्स इथं शिफ्ट करतो, इलेक्ट्रॉन डोनेटिंग असल्यामुळे. आणि दिल्यामुळे काय, कमतरता ह्या सिस्टीमला भासली नाही. जी पॉझिटिव्हिटी आहे ह्या सिस्टीमची काय होणार आहे तर ती कमी होणार आहे, कारण ह्या इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपनं, मिथिल ग्रुप हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे, त्यानं इलेक्ट्रॉनची कमतरता पूर्ण केली. इलेक्ट्रॉनची कमतरता पूर्ण केली तर परत जो H+ आयन आहे तो इझिली काय होणार नाही, रिमूव्ह होणार नाही, कारण सिस्टीमची जी काही कमतरता आहे तो CH3 ग्रुप काय करतोय, पूर्ण करतोय. जर सिस्टीमची इलेक्ट्रॉनची कमतरता पूर्ण जर झाली नसती, ह्यानं काढून घेतला असतं तर ऍट नो एंड ह्या कार्बोक्सिलेट आयनला जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते सिस्टीमला फिरवायला लागले असते आणि H+ आयन्स त्यासाठी तो इझिली काय करू शकत होता तर इझिली देऊ शकत होता कमतरता पूर्ण करण्यासाठी. पण आता असं आहे का, नाही. हा मिथिल ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे. मिथिल ग्रुप असू दे, OH ग्रुप असू दे, कोण इथर ग्रुप असू दे, हे सगळे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. CH3 OH OR इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असल्यामुळे ते काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असल्यामुळे ते काय करतात तर ते पर्टिक्युलर स्वतःचे इलेक्ट्रॉन्स देतात आणि सिस्टीमची जी इलेक्ट्रॉनची कमतरता आहे ती पूर्ण करतात. आणि सिस्टीमची इलेक्ट्रॉन पूर्तता कमी केल्यामुळे ह्याला काय फरक पडत नाही COH ग्रुपला, आणि तो COH ग्रुप मग काय करणार नाही, इलेक्ट्रॉन सिस्टीमला देणार नाही. म्हणजे ते इलेक्ट्रॉन तो हायड्रोजनला अट्रॅक्ट करण्यासाठी मदत करणार. मग हायड्रोजन जर इझिली गेलाच नाही तर तो मोर ऍसिडिक असणार आहे का लेस ऍसिडिक असणार आहे, लेस ऍसिडिक. कसा असणार आहे, लेस ऍसिडिक. सोप्या भाषेत जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे जॉईंट बेन्झोइक ऍसिडला तर तो सगळ्यात जास्त ऍसिडिक आहे, कारण NO2 म्हणजे जो काही इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे तो स्वतःचे परत सिस्टीमचे पण इलेक्ट्रॉन्स काढून घेतो. सिस्टीमचे इलेक्ट्रॉन्स काढून घेतल्यामुळे सिस्टीमला इलेक्ट्रॉन्सची कमतरता पडते. ती इलेक्ट्रॉनची कमतरता भागवण्यासाठी इथले इलेक्ट्रॉन्स ह्या बरोबरचे, हा OH आहे, हा लोन पेअर आहे, हा काय करतो, जा म्हणतो त्याला, सॉरी हा इथं इलेक्ट्रॉन घेतो, हा जा म्हणतो, मग इथं लोन पेअर आहेत, मग हा परत बॉन्ड पेअर, मग लोन पेअर, परत बॉन्ड पेअर, मग इकडचे इलेक्ट्रॉन्स म्हणजे ह्या ऑक्सिजनवरचे इलेक्ट्रॉन्स काय केले जातात तर सिस्टीमची पूर्तता करण्यासाठी वापरले जातात. आणि H+ आयन ह्या केसमध्ये इझिली रिमूव्ह होतो, कारण NO2 ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे. मग NO2 असू दे, सायनाइड असू दे, अल्डिहाइड असू दे, कीटोनिक ग्रुप, हे सगळे ईस्टर ग्रुप, हे सगळे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहेत. सिस्टीमचे इलेक्ट्रॉन्स काढून घेतात. सिस्टीमचे इलेक्ट्रॉन्स काढून गेल्यामुळे काय होते, ह्याच्या सिस्टीमची इलेक्ट्रॉनची कमतरता वाढते. इलेक्ट्रॉनची कमतरता पूर्ण करण्यासाठी हा ऑक्झिलेट आयनचा ऑक्सिजन काय करतो, H+ आयन इझिली देतो आणि इलेक्ट्रॉनची कमतरता इथं पूर्ण करण्यासाठी येतो. म्हणजे हा H+ आयन इझिली दिला म्हणजे ऍसिडिक कॅरेक्टर काय असणार आहे, जास्त. इथं इलेक्ट्रॉनची कमतरता आहे सिस्टीमची, मग तो पूर्ण करणार. पण जेवढा ह्यानं H+ आयन इझिली दिलं तेवढा हा देणार नाही, कारण ह्याच्या सिस्टीमला कोणताही इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जॉईन नसल्यामुळे त्याला तितकी इलेक्ट्रॉनची कमतरता नसणार, त्यामुळे हा H+ आयन तेवढा इझिली देणार नाही. H+ आयन तेवढा इझिली देणार नाही म्हणजे याची pKa व्हॅल्यू काय असणार आहे, जास्त असणार आहे. याची pKa व्हॅल्यू काय असणार आहे, जास्त असणार आहे. pKa व्हॅल्यू ह्याची सगळ्यात कमी असणार आहे. ह्याची pKa व्हॅल्यू त्यापेक्षा काय असणार आहे, जास्त
जास्त असणार आहे आणि त्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपची असणार आहे. काय झालं, हा COH ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असल्यामुळे ह्याने इलेक्ट्रॉन घेतले, मग हा बॉन्ड त्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी शिफ्ट झाला, हा बॉन्ड त्याची पूर्णता कंप्लीट करण्यासाठी शिफ्ट झाला. पण जेव्हा तो शिफ्ट होत होता, मिथिल ग्रुप काय म्हणतो, कशाला तू शिफ्ट होत बसतो, मी इलेक्ट्रॉन देतो की कमतरता पूर्ण करण्यास. मग कमतरता पूर्ण करण्यासाठी जर पहिल्यापासून एखादा ग्रुप आहे तर ह्या हायड्रोजनला काही संबंधित येणार नाही. हो, हा H+ हा म्हणणार मग कशाला मी माझा हायड्रोजन देऊ आणि करू आणि हे करून ते करू, त्यामुळे हा H+ आयन इझिली देणार नाही. त्यामुळे याची ऍसिडिक कॅरेक्टर काय असणार आहे, कमी असणार. ऍसिडिक कॅरेक्टर काय असणार, कमी. सगळ्यात सोप्या लँग्वेज मध्ये सांगितलेला आहे. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असलेला बेन्झोइक ऍसिड सगळ्यात जास्त ऍसिडिक असतो, त्यापेक्षा फक्त बेन्झोइक ऍसिड, आणि त्यापेक्षा कमी ऍसिडिक कोण असतो, ज्याला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपचे असतो. जेवढे जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप तेवढे जास्त ऍसिडिक कॅरेक्टर, जेवढ्या जास्त इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप तेवढे कमी ऍसिडिक, तेवढं कमी काय असणार आहे, ऍसिडिक कॅरेक्टर. दुसरी गोष्ट, जर जे पर्टिक्युलरली कार्बन, आता बघा हा CH3COOH, मग इथं कन्सिडर करते एक हॅलोजन जॉईन झालाय CH2COOH, मग आता कन्सिडर करते 2 हॅलोजन जॉईन झाले, मग आता काय कन्सिडर करते, किती हॅलोजन जॉईन झाले, 3. मग हा इलेक्ट्रॉन उडणार, हा इलेक्ट्रॉन उडणार, हा इलेक्ट्रॉन उडणार, म्हणजे ह्या कार्बनचे इलेक्ट्रॉन्स हे तिन्ही हॅलोजन जास्त उडणार. जास्त उडणार म्हणजे जो काही लक्ष आहे तो इथल्या ग्रुपचा इथे राहणार आहे, तो हायड्रोजन इझिली उडणार. त्यापेक्षा कमी इथं 2 जण सोडतात, त्यापेक्षा कमी इथं एकटा सोडतो, त्यापेक्षा कमी इथं ओढत मिळत नाही. मग ह्याची pKa व्हॅल्यू जर 1 कन्सिडर केली, ह्याची pKa व्हॅल्यू जर 2 कन्सिडर केली, ह्याची pKa व्हॅल्यू 3 कन्सिडर केली आणि ह्याची pKa व्हॅल्यू काय कन्सिडर केली, 3 कन्सिडर केली, तर सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ज्याला असतील तो मोर ऍसिडिक आहे. म्हणजे ट्राय हॅलो ऍसिटिक ऍसिड इज मोर ऍसिडिक दॅन डाय हॅलो ऍसिटिक ऍसिड, and dihaloacetic acid is more acidic than monohaloacetic acid, and monohaloacetic acid is more acidic than acetic acid. जेवढे जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कार्बनला जॉईन असतील तेवढी जास्त ऍसिडिक कॅरेक्टर आणि तेवढं कमी pKa व्हॅल्यू, आणि तेवढं कमी काय असणार आहे तर pKa व्हॅल्यू. काय काय पॉईंट सांगितले लक्षात येतात का बघा, काय पॉईंट सांगितले लक्षात येतात का बघा. जे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स आहेत सायनाइड, NO2, हे ऍसिडिटी काय करतात तर इन्क्रीज करतात बेन्झोइक ऍसिडची, आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स कोण आहेत, CH3OH, इथर, CH3OH, इथर, आणि जे कोण अमोनिया, ऍनिलीन NH2 असतो ना, लोन पेअर डोनेट करतो, हे काय करतात तर ऍसिडिक कॅरेक्टर काय करतात, डिक्रीज करतात बेन्झोइक ऍसिडची. ते कशावरनं, हे सगळं कशावरनं फाइंड केले तर pKa व्हॅल्यू वरनं फाइंड केले, आणि मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगितलंय की ऍक्च्युली काय होतं. ह्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रॉन विड्रॉइंग हे इथं वापरले जातात. मग सिस्टीमची कमतरता पूर्ण करण्यासाठी इकडचे इलेक्ट्रॉन इथं आले, इकडचे इलेक्ट्रॉन इथं आले म्हणजे हायड्रोजनकडे लक्ष नाही, म्हणजे हायड्रोजन इझिली जाऊ शकतो, त्यापेक्षा इथं कमी इझिली, त्यापेक्षा एकदमच कमी इथं जाऊ शकतो. त्या सगळ्यांच्या pKa व्हॅल्यूवरून आपण काय करू शकतो तर सांगू शकतो. दिस इज व्हॉट ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. सोप्या भाषेत मग तो अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड असू दे, मी काय म्हणते, जो जर अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड असू दे किंवा अल्किल कार्बोक्सिलिक ऍसिड असू दे, एक लक्षात घ्या की जेवढा इझिली तो काय करू शकतो, जेवढे जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जॉईन होतात तेवढा जास्त तो ऍसिडिक असतो, कारण तेवढी कमी pKa व्हॅल्यू येते, तेवढी कमी काय असते pKa व्हॅल्यू येते, तेवढी कमी काय येत असते तर pKa व्हॅल्यू. लक्षात ठेवा का बघा, लक्षात येते का बघा, लक्षात येते का बघा. जेवढी कमी pKa व्हॅल्यू तेवढा जास्त ऍसिडिक, आणि जेव्हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जास्त जॉईन होतात, काय म्हणते बघा, जेव्हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जास्त जॉईन होतात त्यावेळी pKa व्हॅल्यू कमी होते, आणि pKa व्हॅल्यू कमी होते म्हणजे ऍसिडिक कॅरेक्टर काय असणार आहे तर जास्त असणार. कोणता कॅरेक्टर जास्त असणार आहे तर ऍसिडिक कॅरेक्टर काय असणार आहे तर जास्त असणार आहे, काय असणार आहे जास्त असणार.
बघूया लॅबोरेटरी टेस्ट फॉर दी कार्बोनिल ग्रुप म्हणजे COH कार्बोक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर आपण 3 लॅबोरेटरी टेस्ट बघतोय. बघा लॅबोरेटरी टेस्ट for the presence of carboxyl group now when we are dealing with the laboratory test for the presence of the carboxyl group for the presence of what carboxyl group the thing is सगळ्यात पहिला आपण बघतो लिटमस टेस्ट पण हा लिटमस टेस्ट कशासाठी कोणासाठी व्हॅलिड आहे असे कार्बोक्सिल ऍसिड्स जे कशामध्ये वॉटर सोल्युबल सबस्टन्स जे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात वॉटर सोल्युबल सबस्टन्स जे कशामध्ये डिझॉल्व्ह होतात वॉटर सोल्युबल सबस्टन्स. आता काय बघा इफ organic compound containing COOH group is dissolved in water पाण्यामध्ये डिझॉल्व केलं then if we dip म्हणजे बुडवलं कशाला लिटमस पेपर if we dip litmus paper then जो ब्लू कलरचा लिटमस असतो टर्न्स रेड ब्लू लिटमस टर्न्स रेड. आता ब्लू लिटमस टर्न्स रेड म्हणजे तो ऍसिडिक आहे जो पण ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि जो काही ऑर्गॅनिक कंपाऊंड ब्लू लिटमस टर्न रेड करतो आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड विच कंटेन्स COOH ग्रुप इज ऍसिडिक ऑल्सो. फिनॉल पण ऍसिडिक आहे पण त्यापेक्षा स्ट्रॉंग ऍसिडिक कोण आहे तर कार्बोक्सिलिक ऍसिड. कोण आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. लिटमस टेस्ट का म्हटलं तर आपण इथे लिटमस पेपर वापरला आणि कोणते सबस्टन्सेस घ्यायचे ह्यामध्ये असे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स घ्यायचे ज्यामध्ये COH ग्रुप आहे पण तो ऑर्गॅनिक कंपाऊंड वॉटर सोल्युबल आहे. तो ऑर्गॅनिक कंपाऊंड काय आहे तर वॉटर सोल्युबल आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे की जर तुम्ही ॲक्वस सोल्युशन घेतला ऑर्गॅनिक कंपाऊंडचा ज्यामध्ये COH ग्रुप आहे तर तो काय करतो तर ब्लू लिटमसला कशामध्ये कन्वर्ट करतो रेड लिटमसमध्ये जो काय म्हणतो की ऍसिडिक ग्रुप ह्यामध्ये प्रेझेंट आहे. मग ऍसिडिक ग्रुप कोणता प्रेझेंट आहे फंक्शनल ग्रुप ऍसिडिक फंक्शनल ग्रुप कार्बोक्सिलिक ग्रुपच असतो. काय असतो कार्बोक्सिलिक ग्रुपच असतो. फिनॉल पण ऍसिडिक आहे नो प्रॉब्लेम. मग त्यासाठीच आपण नेक्स्ट टेस्ट घेतो काय घेतो नेक्स्ट टेस्ट घेतो आणि नेक्स्ट टेस्ट कोणती आहे तर सोडियम बायकार्बोनेट टेस्ट. सोडियम बायकार्बोनेट टेस्ट. आता सोडियम बायकार्बोनेट टेस्ट काय म्हणते बघा सोडियम बायकार्बोनेट टेस्ट काय म्हणते बघा की जर तुम्ही एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतला कार्बोक्सिलिक ग्रुप जॉईन असलेला आणि त्याला तुम्ही NaH सोडियम बायकार्बोनेट बरोबर काय केलं ट्रीट केलं तर काय होतं तर हा RC डबल बॉन्ड और सिंगल बॉन्ड ONA O मायनस Na प्लस हा वॉटर इनसोल्युबल सबस्टन्स मिळतो. वॉटर इनसोल्युबल काय मिळतो सबस्टन्स मिळतो आणि कार्बन डायऑक्साइड गॅस काय करतात तर इफेरमेन्सेस प्रोड्यूस होतात. CO2 ही CO2 काय होतात तर इफेरमेन्स प्रोड्यूस करतात. ठीक आहे. आणि वॉटर काय आता बघा हा हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन वॉटर काय पण आपल्याला हे बघा when we take a test tube आणि त्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग COH ग्रुप ऍड केला आणि सोडियम बायकार्बोनेट ऍड केलं तर आपल्याला वॉटर इनसोल्युबल सबस्टन्स मिळतो आणि कार्बन डायऑक्साइड गॅस काय होते इव्हॉल्व होते. आणि हा जर वॉटर इनसोल्युबल सबस्टन्स आहे
ह्याला जर आपण ऍसिड बरोबर रिॲक्ट केलं, काय रिॲक्ट केलं, ऍसिड बरोबर रिॲक्ट केलं, तर आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतो. आणि काय होतं, हा बघा, हा जर मी कन्सिडर केला काय आहे, बेस आहे, आणि हा काय कन्सिडर केला ऍसिड आहे, तर इथं काय होणार आहे, Na च्या जागी H, H च्या जागी Na, म्हणजे इथं आपल्याला काय मिळतंय, सॉल्ट मिळेल बाय. आणि हा कार्बोक्सिलिक ऍसिड काय झाला तर फॉर्म झाला. द प्रेझेन्स इज शोन हाऊ, की हा जो H ग्रुप आहे ना, हा रिप्लेस झाला ना, NaCl बाहेर पडला म्हणजे हायड्रोजन आला इथं, आणि हा RC डबल बॉन्ड सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड प्रेसिपिटेट होतं. पण जेव्हा ऍसिड बरोबर रिॲक्ट केलं तर काय फॉर्म झाला, तर कार्बोक्सिलिक ऍसिड. मग परत त्याला यूज करायचं कशामध्ये, लिटमस पेपर वापरायचं. लिटमस पेपर मध्ये परत काय होईल, ब्लू लिटमस कशामध्ये कन्वर्ट होईल, रेड होईल. फिनॉल डज नॉट गिव्ह दिस टेस्ट. फिनॉल डज नॉट गिव्ह दिस टेस्ट. मग ह्याला आपण डिस्टिंग्विश करू शकतो ना, दोन सबस्टन्सेस जे ऍसिडिक आहेत, एक तर फिनॉल आहे आणि कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. मग तर आपण म्हटलं रेड, ब्लू लिटमस रेड झालं तर कार्बोक्सिलिक ऍसिड आहे लिटमस पेपर टेस्ट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. मग आपल्याला प्रश्न येतो की फिनॉल पण ऍसिडिकच आहे, मग कोण, मग आपण सोडियम बायकार्बोनेट टेस्ट बघितली. मग सोडियम बायकार्बोनेट टेस्ट मध्ये असं दिसतं की जर ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल त्याला सोडियम बायकार्बोनेट बरोबर रिॲक्ट केलं तर CO2 प्रोड्यूस होतात, इफरन्सेस प्रोड्यूस होतात. पण फिनॉलला जर बायकार्बोनेट बरोबर रिॲक्ट केलं तर इफरन्सेस प्रोड्यूस होते. परत मग इफरन्सेस प्रोड्यूस झाल्यानंतर ना, मी जेव्हा ऍसिड बरोबर रिॲक्ट करते, हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर, तर मला सॉल्ट मिळते, प्रेसिपिटेट मिळते, आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतं. आणि परत मी काय वापरलं, लिटमस पेपर वापरलं. ब्लू लिटमस काय झालं, रेड झालं. एक तर CO2 बरोबर बाहेर पडला नाही म्हणजे तो फिनॉल आहे. CO2 ही जर रिॲक्शन दिली नाही, फिनॉल आहे. आणि मग रेड लिटमस वापरला, ऍसिडिक आहे. पण CO2 बाहेर पडला आणि ब्लू लिटमस कशामध्ये कन्वर्ट झाला, रेड लिटमस मध्ये, तर तो कोण आहे, तर कार्बोक्सिलिक ऍसिड. कोण आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड. रिॲक्शन बघा, रिॲक्शन बघा काय म्हणते बघा मी, की जेव्हा सोडियम बायकार्बोनेट जो आहे त्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये ऍड केलं, ज्यामध्ये COH ग्रुप आहे, तर तुम्हाला CO2 प्रोड्यूस होतात. CO2 बबल्स प्रोड्यूस होतात टेस्ट ट्यूब मध्ये. मग हे जे CO2 गॅस इव्हॉल्व होते आणि आपल्याला वॉटर इनसोल्युबल सबस्टन्स मिळतो. काय मिळतो, वॉटर इनसोल्युबल सबस्टन्स मिळतो. आणि हा वॉटर इनसोल्युबल सबस्टन्स जो आहे त्याला HCl बरोबर रिॲक्ट केलं, ऍसिड बरोबर रिॲक्ट केलं, तर परत आपल्याला काय मिळतं, कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतं. विच सेट्स की व्हॉट, CO2 प्रोड्यूस झाला, हे बघा CO2 प्रोड्यूस झाला म्हणजे तो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. जर सोडियम बायकार्बोनेट बरोबर CO2 प्रोड्यूस नाही झाला तर तो फिनॉल आहे. ऍसिडिक आहे पण CO2 प्रोड्यूस होत नाही, फिनॉल. ऍसिडिक आहे, फिनॉल प्रोड्यूस, CO2 प्रोड्यूस होतोय म्हणजे कोण आहे, तर कार्बोक्सिलिक ऍसिड. काय आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. काय आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड. नेक्स्ट काय आहे, तर ईस्टर टेस्ट आहे. नेक्स्ट कोणती टेस्ट आहे, तर ईस्टर टेस्ट आहे. आता ईस्टर टेस्ट बद्दल काय काय सांगितलं बघा, ईस्टर टेस्ट बद्दल काय काय सांगितलं बघा. सगळ्यात पहिला काय म्हटलंय की तुम्ही ऑर्गॅनिक कंपाऊंड घ्या ज्यामध्ये COH ग्रुप आहे, त्याला काय करा, इथेनॉल बरोबर रिॲक्ट करा, 1 ml इथेनॉल बरोबर, आणि त्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड यूज करा, आणि त्याला 5 मिनिट हॉट वॉटर मध्ये ठेवा. कशामध्ये ठेवा, हॉट वॉटर मध्ये 5 मिनिट, म्हणजे मिक्सचरला हीट करा आणि हॉट वॉटर मध्ये ठेवा. मग तुम्हाला एक चांगली स्मेल दिसते. चांगली स्मेल म्हणण्यापेक्षा फ्रुट्सची स्मेल येते असं पण म्हणू शकतो. मग फ्रुट्सची स्मेल येते ह्या ईस्टर मध्ये, तो काय कन्फर्म करतो, तर कार्बोक्सिलिक ऍसिड. तुम्ही म्हणाल फ्रुटची स्मेल आली तर कार्बोक्सिलिक ऍसिड कसं, तर हे टेस्टच कशी आहे, त्यांनी चेक केलेलं आहे. ईस्टर टेस्ट मी पर्पजली तुम्हाला सगळं लिहून देत नाहीये, तोंडाने सांगते. मी काय म्हटलं की काय करा की जो काही ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ज्यामध्ये कार्बोक्सिलिक ग्रुप आहे तो घ्या, त्याला 1 ml कशाबरोबर, 1 ml इथेनॉल बरोबर काय करा, ट्रीट करा. आणि त्या टेस्ट ट्यूब मध्ये तुम्ही काय करा
की कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड टाका, 1 ड्रॉप ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड टाका आणि ह्या मिक्सचरला हीट करा. बघा, ऑर्गॅनिक कंपाऊंड ज्यामध्ये कार्बोक्सिलिक ग्रुप आहे त्यामध्ये इथेनॉल मिक्स करा. 1 ml इथेनॉल मिक्स करा. किती ml इथेनॉल मिक्स करा? 1 ml काय करा? इथेनॉल मिक्स करा. त्यानंतर ना 1 ड्रॉप ऑफ कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड ऍड करा आणि ह्या मिक्सचरला काय करा? हीट करा. इफ यू नो देन वी शुड अंडरस्टँड की हा जो आहे RCO मायनस हा H प्लस आणि हा OH मायनस काय होतो? रिमूव्ह होतो आणि आपल्याला मिळतं RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O C2H प्लस वॉटर बाय प्रोडक्ट मिळतो. पण हा जो ईस्टर आहे, हा ईस्टर जो मिळालाय, ह्या ईस्टर produced in this reaction is having fruity smell. Fruit सारखी smell आहे. Which confirms, जे कन्फर्म करते, which confirms the presence of what? The presence of carboxylic acid. Which confirms the presence of what? Carboxylic acid. Which confirms the presence of what? Carboxylic acid. काय म्हटलं बघा, जर आपण काय केलं, एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतलं, काय म्हणते बघा, जर आपण एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतलं ज्यामध्ये COH ग्रुप आहे, त्यामध्ये 1 ml इथेनॉल ऍड केलं आणि 1 ड्रॉप कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड केलं आणि त्याला हीट केलं 5 मिनिटासाठी आणि हॉट वॉटरमध्येच ठेवायचं, तर तुम्हाला जो ईस्टर मिळतो त्यात ईस्टरची फ्रुटी स्मेल येते आणि जर स्वीट फ्रुटी स्मेल येत असेल तर इट शोज द कन्फर्मेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. काय शो करते? कन्फर्मेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. इथपर्यंत समजलं का बघा? So now we have completed the topic which one? Aldehyde, ketones and carboxylic acid. हा टॉपिक, हा लास्ट पॉइंट होता. टेक्स्टबुक मध्ये थोडे पॉइंट्स तुम्हाला वर खाली, म्हणजे मी वर खाली शिकवले असते. टेक्स्टबुक मध्ये जसं दिलं आहे तसं मी नाही शिकवलेलं, मला पॉसिबल नाही आहे. मला तुम्हाला जास्त गोष्टी सांगायच्या असतात, लिंक लागू दे तुमचे असं सांगायचं असते, म्हणून मी प्रॉपर वे मध्ये पॉइंट वाईज सगळ्या गोष्टी सांगते. मग माझं जे शिकवणं असेल, म्हणजे माझा एखादा पॉइंट वर खाली होईल पण एकही पॉइंट स्किप होणार नाही. त्यामुळे चेक करा, वर खाली होतील पॉइंट्स, जास्त होईल, कमी होणार नाही. हा टॉपिक संपतो. हायड्रोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन झालाय, अल्कोहोल फिनॉल झालाय, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड हा मोठा टॉपिक आहे. रिॲक्शन जास्त आहेत. माझी एवढीच रिक्वेस्ट आहे बाळांनो की मेक दॅट मच प्रॅक्टिस की तुम्हाला काहीच प्रॉब्लेम यायला नको. नेक्स्ट लेक्चरला कंपाऊंड्स कंटेनिंग नायट्रोजन कंप्लीट करूया. हे 4 टॉपिक संपले ना बाळांनो, तर केमिस्ट्री पार्ट 2 ऑलमोस्ट संपला म्हणायचं. तर मॅक्झिमम पोर्शन आपला कव्हर होतो. राहिलेले सगळे छोटे छोटे टॉपिक्स आहेत, मोठे नाही.